नमस्कार. आजची कथा घेऊन आलोय तुम बिन. या कथेचं लेखन केलंय उमेश पटवर्धन. ऐकूयात कथा तुम बिन. अहो, टोपी नाही घातलीत. बाहेर किती ऊन आहे. दरवेळी मीच आठवण करायची काय? सुधाताई थोड्या त्रासिकपणानं पण बऱ्याचशा काळजीनं बोलत होत्या. हो घेतो ग, माझ्याही लक्षात आहे. माधवरावांनी नेहमीप्रमाणे सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. आणि हो, खोकल्याच्या गोळ्या घेऊन या आठवणीनं. घसा खवखवतोय ना. येईलच आता 1-2 दिवसात खोकला तुम्हाला. सुधाताई म्हणाल्या. आपला घसा खवखवतोय हे तिला न सांगता कसं कळलं याचं आश्चर्य यावेळी माधवरावांना वाटलं नाही. अहो, तुमचा आवाज जरा जरी बदलला की कळतंय मला. सुधाताईंचं उत्तर माहीत झालं होतं. साला राजा, किती दिवस जगायचं रे आता? सांग मला. सगळं झालंय आणि आयुष्याचं सोनं झालंय. आता नवीन काय करायचं रे जगून? असं म्हणत माधवरावांनी स्मॉल पेग भरला. चीअर्स. दोघांनी ग्लासला ग्लास पिळवले. प्रत्येक पेगला चीअर्स करायची त्यांची जुनी सवय. माधवा, असं काय म्हणतोयस? असं कंटाळून कसं चालेल राजा? आयुष्याचा आनंद घेत जगायचे हे तूच मला सांगितलंस ना वेळोवेळी. आता तुझेच शब्द मी तुला काय ऐकवायचे? आणि वहिनीचं काय? तिनं काय करायचं रे तू अशी भाषा केल्यावर? राजाभाऊंनी हळूहळू सीप घेत आपलं म्हणणं ठामपणानं मांडलं. तसं नाही रे, मी कुठं चाललोय जीव द्यायला लगेच? आणि सुधाचं म्हणशील तर. सुधाताईंचा प्रेमळ चेहरा आठवून माधवराव थोडेसे हळवे झाले. ती आहे तोवर नाही रे, मी तिला कुठंच सोडून जाणार नाहीये. मला ती आता माझ्यापेक्षा जास्त ओळखते. माझ्यावर आता माझ्यापेक्षा तिचा जास्त अधिकार आहे रे. माधवराव अजूनच हळवे झाले. राजाभाऊंना दुसऱ्या किंवा तिसऱ्या पेगनंतर हे अपेक्षितच होतं. अशा वेळी फार काही न बोलता ते मित्राला मोकळेपणानं बोलू देत. राजा, पण एक गोष्ट सांगतो. माहिती आहे ती मी तुला परत परत सांगतोय, पण तिच्याशिवाय नाही रे. मी पुढं निघून गेलो तर तिचं काय होईल हे सांगता येत नाही. पण ती जर माझ्या आधी गेली ना तर मी नाही जगू शकणार एकटा. तेव्हा ना माधवरावांच्या डोळ्यात पाणी जमा झालं होतं. राजाभाऊंना हे नवीन नसलं तरी प्रत्येक वेळी तेही हळवे होत. आपल्या मित्राच्या अलीकडे जरा जास्तच नाजूक बनलेल्या मनाची अवस्था त्यांना यावेळी बघवली नाही. ते उठून माधवरावांच्या शेजारी येऊन बसले आणि त्यांचा हात हातात घेऊन त्यांनी तो थोपटला. माधवा, कळते रे मला सगळं, पण मला वाटते तू उगाचच काळजी करतोयस. सगळं चांगलं चाललं असताना कशाला असे विचार मनात आणायचे? चांगलं? हो, दिसताना तर सगळं चांगलं आहे. पण आता वय झाली रे आपली. माझं हार्ट किती कमकुवत बनलंय हे मी तुला सांगायला नको. मागच्या हार्ट अटॅकमध्ये तू सगळं बघितलेस. माझ्या वयाला आणि प्रकृतीला सर्जरी झेपणार नाही म्हणून मी सर्जरी नाही केली त्यावेळी. 2-3 पेगनंतर माधवराव असे चडचडीत आणणारे प्रश्न विचारतात हे राजाभाऊंना माहीत असल्यानं नेहमीप्रमाणे काही बाई बोलून ते माधवरावांना समजावायचा प्रयत्न करू लागले. हे बघ माधवा, तू काही बोलू नकोस. पटकन सगळं संपवण्याची गोळी मागतोय मी तुला किती दिवस झाले, पण ती तू काही देत नाहीयेस. एक डॉक्टर असो ना. अरे ती फक्त मी माझ्या जवळ ठेवणार आहे आणि वेळ आली तरच वापरणार आहे. किती वेळा सांगितलंय मी तुला. असू दे, देऊ नकोस. मी पाहीन मला काय करायचं ते. माधवराव एखाद्या लहान मुलासारखे राजाभाऊंशी भांडत राहिले. काय चालली हे खोडबड हो या वेळेला? मागून सुधाताईंचा आवाज आला आणि माधवराव चपापले.
पटकन गोळ्याची ती डबी त्यांनी ड्रॉवरच्या तळाशी लपवून ठेवली. काही नाही ग, परवा बँकेतनं कॅश काढली होती ना, ते काहीसे चाचरत म्हणाले. म्हणलं अजूनही कुठला फोटो बिटो जपून ठेवलाय का काय, हळूच काढून बघायला आणि उचाचे टाकायला. सुधाताई थोड्या खट्याळपणे म्हणाल्या. अगं काय 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 हे तुझे, हा? माझी अर्धी लाकडं मसनात गेली तरी तू अजून संशयच घेतेस माझ्यावर. आता मेल्यावर घेणार का संशय माझ्यावर? अहो गंमत केली, कशाला बरं लगेच मरणाची भाषा करताय? सुधाताई व्यथित होऊन म्हणाल्या. रात्री आपला हात घट्ट दाबला जातोय हे जाणवून सुधाताई जाग्या झाल्या. बघितलं तर माधुरांनी एका हाताने त्यांचा हात घट्ट पकडून ठेवला होता आणि एकीकडे त्यांची श्वास घेण्याची धडपड चालू होती. सुधाताई खडबडून उठून बसल्या आणि त्यांनी घाईघाईने लाईट लावला. बघितलं तर त्यांच्या काळजात धस्सच झालं. माधवराव कसे तरी करत होते. त्यांचं शरीर उसळ्या घेत होतं. डोळ्यातली बुबळं जोरजोरात फिरत होती. कपाळ घामानं डबडबलेलं होतं आणि छाती जोर जोरात वर खाली करत होती. ते सुधाताईंशी काहीतरी बोलायचा प्रयत्न करत होते, पण तोंडातनं शब्द फुटत नव्हता. सुधाताई घाईघाईनं पाणी आणायला उठल्या, पण माधवरावांनी हाताची पकड घट्ट केली आणि त्यांना उठूच दिलं नाही. असं काही सेकंद चाललं. इतक्यात सगळंच थंड होऊन गेलं. त्यांच्या हालचाली, नजर सगळं थंड झालं. सुधाताईंना ते समजलं. त्यांनी हलकेच एका हाताने त्यांच्या पापण्या मिटल्या. दुसरा हात तसाच माधवरावांच्या हातात राहिला होता. काही वेळ त्या तशाच सुन्नपणानं बसून राहिल्या. मग थोड्या वेळानं त्यांनी आपला हात हलकेच सोडवून घेतला आणि उठून माधवरावांचं कपाट उघडलं. त्यातल्या ड्रॉवरच्या तळाशी चाचपून ती डबी बाहेर काढली आणि त्यातली ती मोठी गळी घशात सोडून त्या माधवरावांच्या शेजारी आपल्या जागेवर जाऊन शांतपणे पहुडल्या. श्रोतेहो, कथा कशी वाटली हे जरूर लाईक करून कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.